नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 15 जून 2025 ला आपली 40वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे. आणि या एक्झामिनेशनचं विद्यार्थी मित्रांनो आपण प्रिपरेशन करीत आहात. आणि जर आपल्याला मॅक्सिमम स्कोर पेपर 1 मध्ये करायचा आहे, तर आपण नक्कीच या 5 सूत्रांचं जर आपण अनुसरण केलेलं आणि स्टडीजमध्ये ते गोष्टी तुम्ही अवलंबिल्या, तर नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये पेपर 1 मध्ये तुम्ही 80+ मार्क स्कोर करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनामध्ये प्रश्न असेल, की खरंच 80 आपण मार्क किंवा 80 पेक्षा जास्त मार्क पेपर 1 मध्ये घेणं शक्य आहे का? तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 मध्ये 80+ आपण मॅक्सिमम स्कोर करू शकतो. आणि ते कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, हाच पर्टिक्युलर घटक या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून या गोष्टींचं अनुसरण करून आपण आपली येणारी जी एक्झामिनेशन आहे, त्यामध्ये हमखास इतके स्कोर तुम्ही करू शकता. यासाठी सर्वप्रथम आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे, की पेपर पॅटर्न काय आहे. जसं की विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दरवर्षी एकदा होतं, है ना. लास्ट इयर सुद्धा आपण बघितलेली आहे. एप्रिलमध्ये आपली एक्झामिनेशन झालेली आहे. 2024 मध्ये आणि 2025 मध्ये 15 जूनला आपली एक्झामिनेशन आहे. तर या एक्झामिनेशन मध्ये पेपर 1 यामध्ये 50 प्रश्न असेल 100 मार्कांसाठी. ठीक आहे. पण इथे जे असतं ना, टाईम मॅनेजमेंटचं मोठं इश्यू येतं विद्यार्थ्यांना. हे कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पेपर 2 हा आपला सब्जेक्टिव्ह पेपर आहे आणि या सब्जेक्टिव्ह पेपरवर 100 प्रश्न असेल 200 गुणांकरिता. ओव्हरऑल 300 गुणांचा कालावधी आहे ना, याला 1 तास मिळतं. पेपर 1 ला याला 2 तास मिळेल. सो अशा प्रकारे एकाच दिवशी आपले दोनही पेपर होत असतात. कुठल्याही प्रकारचं नेगेटिव्ह मार्किंग इथे नसणार आहे. आणि सेकंडली विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 मध्ये मॅक्सिमम आपण स्कोर करू शकतो. का बरं? कारण यामध्ये स्पेसिफिक घटक आहे. यासाठी तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर 1 कंप्लीट क्रॅश कोर्सला तुम्ही जॉईन होऊ शकता. या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला डेली 3 लाईव्ह सेशन्स मिळेल. 7 PM, 8 PM आणि 9 PM ला. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा सेशन्स आपले अवेलेबल आहे. 10 युनिटच्या अपडेटेड स्वरूपाचे नोट्स अवेलेबल आहे. 2000+ MCQ सीरीज आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रॅक्टिस करिता. लास्ट 10 इयर्सचं PYQ तुम्हाला डिटेल सोल्युशन विथ MCQ, PYQ प्रॅक्टिस तुम्हाला अवेलेबल आहे. वीकली टेस्ट देखील एव्हरी सॅटर्डेला अवेलेबल आहे. जेणेकरून एक स्पेसिफिक टॉपिक म्हणा किंवा एक स्पेसिफिक वीकमध्ये आपण काय अभ्यास केलं याचं ॲनालाइज आपण करू शकता. नवीन बॅच स्टार्ट होत आहे 31 मार्चला. 31 मार्चपासून आपली बॅच सुरू होत आहे. या बॅचला जॉईन करण्याची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून कोर्स जॉईन करा. सेकंडली विद्यार्थी मित्रांनो, पेपर 2 सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण रोल प्ले करतं आपल्या एक्झामिनेशनमध्ये. पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री आणि इंग्लिशचं कोर्सेस अवेलेबल आहे. यांची सुद्धा बॅच 31 मार्च पासून सुरू होत आहे. पेपर 2 ची फीस आहे 12,000. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये पेपर 2 विथ पेपर 1 अवेलेबल आहे. आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. आता आपण बघूया असे कोणतं आहे ना पर्टिक्युलर स्टेप्स आहे जे आपण फॉलो करायला हवं. फर्स्ट ऑफ ऑल एक्झाम पॅटर्न मी तुम्हाला सांगितलेला आहे. इथे कुठल्याही प्रकारचं नेगेटिव्ह मार्किंग नाही. एक्झाम जी आपली आहे ती पूर्णतः ऑफलाईन होणार आहे. आणि आता आपल्याकडे एक गायडन्स असणं आवश्यक आहे. ठीक आहे. मॅक्सिमम पेपर 1चं विद्यार्थी मित्रांनो आपण विचार करतो तर 10 युनिट्स आहे. ठीक आहे. या 10 युनिटमध्ये पर्टिक्युलर 6 युनिट हा पर्टिक्युलर थेरिकल पार्ट आहे. बाकीचं उर्वरित 3 जे युनिट आहेत ना, त्याला तुम्ही प्रॅक्टिसनेच कव्हर करू शकता. यामध्ये DI येणार आहे ना, DI डाटा इंटरप्रिटेशन आहे ना, मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग आणि आपल्याला हा पर्टिक्युलर भाग जो आहे स्कोर करण्यासाठी प्रॅक्टिसची हमखास आवश्यकता भासेल.
यानंतर एक युनिट आकलनावर आधारित आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर पॅराग्राफ दिलेला असेल तुम्हाला आणि त्या पॅराग्राफमधून आपल्याला काय करावं लागतं? आन्सर फाइंड करून टिक करावं लागतं. ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये एक्झामिनेशन आहे. 4 ऑप्शन असेल, एक आपल्याला चूज करायचा असतो. OMR बेस आपली पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे. ठीक? सो यामध्ये तुम्हाला पेपर 1 मध्ये काय करायचं आहे? थेरिकल युनिट अभ्यास करा. आहे ना? त्यानंतर प्रॅक्टिस करा मॅथची. ठीक आहे. नफा तोटा म्हणा, सरासरी कसं काढायचं, घड्याळ्याचे प्रश्न सोडवून बघा, आहे ना. तर हे प्रॅक्टिसने येणार. आकलन ऑब्व्हियसली एक जरी पॅराग्राफ एक पर्टिक्युलर वीक मधून अभ्यास करत असेल तुम्ही, तर नक्कीच तुम्हाला हे खूप महत्वाचं ठरेल. म्हणजे सिलेबस पर्टिक्युलर कोणतीही एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठी समोर ठेवा अभ्यासक्रम. ठीक आहे. आता खूप कमी वेळ राहिलेला आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही लक्षपूर्वक बघा, की पहिले काळा सिलेबस. 10 युनिट आहे स्पेसिफिक पेपर 1च्या. ठीक आहे. सो 10 युनिटमधून कसं त्याला डिव्हाईड करायचं ते सुद्धा सांगितलेलं मी. तर या 6 युनिटमध्ये युनिट 1 ठेवा, 2 ठेवा, युनिट 4 ठेवा. ठीक आहे. हे 3 झाले. त्यानंतर 8, 9 आणि 10 क्रमांकाची युनिट. ठीक आहे. म्हणजे टीचिंग, रिसर्च, संप्रेषण, देन ICT, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायर्नमेंट आणि हायर एज्युकेशन. या थेरिकल युनिट आहे. ठीक आहे. छानपैकी याचे नोट्स काढायचं. सेकंड आपल्याला पार्ट आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिससाठी DIचं भाग, लॉजिकल रिझनिंग वाला भाग आणि मॅथमॅटिकल वाला पार्ट असे 3 युनिट आपल्याला इथे प्रॅक्टिसमध्ये ठेवावं लागेल. आणि युनिट क्रमांक 3चा जर आपण विचार केलेलं तर हे आकलनावर आधारित आहे. ठीक आहे. सिलेबस इथे डिस्कस करून घेतलेला आहे. यामध्ये मोस्ट स्कोरिंग टॉपिकमध्ये लक्षात घ्या. हे जे पर्टिक्युलर प्रॅक्टिस मी म्हणत आहे, DI वाला पार्ट, मॅथ वाला पार्ट हमखास येणार आहे. ठीक आहे. तर इथे प्रॅक्टिस सुरू करा आणि ऑब्व्हियसली टीचिंग असू द्या, म्हणजे पर्टिक्युलर 10 ही युनिटवर प्रश्न असतात. ठीक आहे. सध्या आपण टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटला सुरू करीत आहोत. ठीक आहे. तुम्ही बॅच जॉइन करू शकता. ऑफिशियल नंबर्स ऑब्व्हियसली दिलेले आहे. स्क्रीनवर विजिबल आहे. यांवर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. तर मोस्ट स्कोरिंग टॉपिक यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की कशाप्रकारे टीचिंगचा भाग, रिसर्चचा भाग कसं आपल्या एक्झामिनेशनमध्ये एक मेन पॉइंट रोल करतं. इतकंच नाही तर ओव्हरऑल सगळं सिलेबस महत्त्वाचं आहे. त्यामधून जे पर्टिक्युलर टॉपिक आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. ठीक. या व्यतिरिक्त PYQ प्रॅक्टिस करा. ठीक आहे. 2019 पासूनचे PYQs घ्या मित्रांनो आणि 2024 पर्यंतचे जितकेही PYQs क्वेश्चन आहे पेपर 1 चे त्याचा सराव करा. ठीक आहे. सराव केल्यानंतर एक टॉपिक तुम्हाला यातून मिळेल. टॉपिक मिळेल म्हणजे काय? म्हणजे पर्टिक्युलर 5 वर्षाचं क्वेश्चन पेपर जर आपल्या समोर आहे, तर यातून काय होतं मित्रांनो? तर कोणता असा घटक आहे जो वारंवार परीक्षेत विचारलं जात आहे, याकडे आपलं लक्ष केंद्रित होतं. ठीक आहे. आणि यातून लक्ष केंद्रित झाल्यामुळे काय होतं? तो घटक पुढेही विचारण्याची बहुधा, कारण बघा ऑब्व्हियसली गोष्ट आहे, रिपीटेड फॉर्मवर तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी सांगायचं झालं, टीचिंग ॲप्टिट्यूड आपले युनिट 1 आहे. यामध्ये लेव्हल ऑफ टीचिंग नावाचं टॉपिक आहे. ठीक आहे. लेव्हल ऑफ टीचिंग हमखास 5ही वर्षी हा आलेला टॉपिक आहे. ठीक आहे. तर समोर येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील ऑब्व्हियसली हा खूप महत्त्वपूर्ण रोल प्ले करेल. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? MCQ प्रॅक्टिस करा. कारण पर्टिक्युलर जी एक्झामिनेशनला आपण टार्गेट करीत आहोत, ती एक्झामिनेशन पर्टिक्युलर विचार केले तर ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे. आता वस्तुनिष्ठ स्वरूपाचं परीक्षा असल्यामुळे काय होतं? हा स्पेसिफिक क्वेश्चन आणि या क्वेश्चनसाठी इथे 4 आपल्याला काय करावं लागतं? ऑप्शन दिलेले असतं. आहे ना? तर काय होतं? कितीही आपण अभ्यास केलेलं, पण जर आपल्याला पर्टिक्युलर क्वेश्चन मधून जे दिलेलं असतं म्हणजे 4 ऑप्शन आहे, त्याला जर स्किप करता येत नाही आहे, ठीक आहे, तर नक्कीच तुम्हाला थेरी कितीही अभ्यास करून फायदा होणार नाही. ठीक आहे. MCQ सोडवता सुद्धा आपल्याला यायला हवं, तर हे एक खूप महत्त्वपूर्ण आपल्या एक्झामिनेशनसाठी पॉइंट ठरणार आहे. याचं अनुसरण करा आणि नक्कीच समोरची जी एक्झामिनेशन आहे, त्याला तुम्ही हमखास विद्यार्थी मित्रांनो, हमखास तुम्ही पास होऊ शकता. ठीक आहे. क्वालिफाय करून असिस्टंट प्रोफेसर आपण बनू शकता. यासाठी कंप्लीट
कोर्स देखील अवेलेबल आहे. बॅच 31 मार्च पासून आपण स्टार्ट करीत आहोत. 31 मार्च पासून या बॅचला तुम्ही जॉइन करा. जॉइनिंगसाठी नंबर्स मी तुम्हाला दिलेले आहे स्क्रीनवर. यांच्यावर कॉन्टॅक्ट करून आजच तुम्ही या कोर्सला जॉइन करा. जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल. थँक यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्यांदा आलेले असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून द्या. थँक यू सो मच.